नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचतील। आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे, तर त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर जाऊन गिरिजा वर्ल्ड हा टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट मिळतीलच। पण तुम्ही शिक्षक झाल्यानंतर कोणत्या विषयामध्ये अडचणी जर असेल तर त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यामुळे भावी शिक्षक असो की कार्यरत शिक्षक असो, त्यांनी नक्की या व्हिडिओला लाईक करावं आणि या चॅनलला सबस्क्राईब करावं। तर कुठलाही वेळ न दवडता आपण डायरेक्ट विषयाला हात घालूया। तर बघा, या ठिकाणी बऱ्याच अभियोग्यताधारकांचे प्रश्न होते की सर गणिताचा डेमो घेऊन या, गणिताचा डेमो घेऊन या। तर आपण गणिताचा डेमो आणलेला आहे। भले या प्राथमिकचा असेल, तुम्ही याचा विचार असे करू नका। तुम्ही 1 ते 12 पर्यंत शिकवत असताना तुम्हाला विद्यार्थी केंद्रित शिक्षण शिकवावं लागेल। आणि दुसरी गोष्ट जो आहे, गणित जो आहे हा तार्किक विचारक्षमतेचा विषय आहे। त्याची तार्किक विचारक्षमता डेव्हलप व्हायला पाहिजे, याकरिताच आपण गणित शिकवत असतो। कारण गणित हा विषय खूप अतिशय महत्त्वाचा आहे। कारण की विद्यार्थी दैनंदिन जीवनामध्ये तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तर तो गणिताचा खूप जास्त वापर करत असतो। व्यवहारामध्ये गणिताचा खूप मोठा वापर होतो। त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो गणितीय क्षमता आहे किंवा त्याच्या मूलभूत कौशल्य आहेत ते वृद्धिंगत व्हावे, त्याकरिता आपण गणित शिकवत असतो। तर या ठिकाणी कुठलाही वेळ न दवडता आपण बघा, या ठिकाणी 5वीचा जेव्हा आपण गणिताचा एक घटक घेतलेला आहे, त्या घटकाचं नाव आहे मापनावरील उदाहरणे। पण आपण डेमो देताना डायरेक्ट मापनावरील उदाहरणे, वर्ग 5वा विषय गणित आणि त्याच्यानंतर घटक डायरेक्ट लिहून जर टाकला मापनावरील उदाहरणे, त्या पद्धतीने लिहायचं नाही। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलं। पण या ठिकाणी बघा, तुम्हाला जर काही न्यायचं असेल शैक्षणिक साहित्य तर या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। आणि शैक्षणिक साहित्य नेल्यामुळे मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, विद्यार्थी खूप लक्षपूर्वक ऐकतात। काहीतरी नवीन घेऊन गेला तर विद्यार्थी काय करत असतात, आपल्याकडे आकर्षित होतात। त्यामुळे विद्यार्थी जर आकर्षित झाले तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तो पाठ्यांश ग्रहण करतील। त्यामुळे आपल्याला शैक्षणिक साहित्याचा वापर शक्य तितक्या प्रमाणात करायचा आहे। तर या ठिकाणी जर हा घटक घेतला तर कोणते शैक्षणिक साहित्य न्यायला पाहिजे? माझ्या मते तरी या घटकासाठी तुम्ही 2 पाण्याच्या बाटल्या नेल्या तरी चालते, अर्ध्या लिटरच्या 2 नेल्या तरी। त्यानंतर पेन्सिल, त्यानंतर 1 मीटर पट्टी ठेवा, त्यानंतर 1 मीटर दोरी ठेवा। 1 मीटर दोरी असली ती दोरी 1 मीटर ठेवा। आणि त्याच्यानंतर स्केल ठेवा। त्यानंतर काट्याचा जो आहे तो चित्र ठेवा। आता काटा घेऊन जाऊ नका, काटा म्हणजे समजला ना, वजन काटा। तर वजन काट्याचं चित्र ठेवा, कारण की वजन काटा त्या ठिकाणी नेऊ नका। तर मग बघा, या ठिकाणी आपल्याला या घटकाची जर विद्यार्थ्याकडून जर मापनावरील उदाहरणे जर काढायचं जर असेल तर त्यांच्या तोंडून वजन घ्यायचं असेल की मापन म्हणजे काय आहे, किंवा मापन हा शब्द त्यांच्या तोंडून निघायला पाहिजे, बरोबर आहे। तर आपण प्रस्तावना करत असताना त्यांना पहिले ह्या वस्तू दाखवू शकतो, आहे काय, पाण्याची बाटली आहे, मग द्रव्य आहे का, वायू आहे का, स्थायू आहे, अशा पद्धतीने विज्ञानाकडे सुद्धा त्यांना घेऊन जाता येईल। म्हणजे ती सुद्धा त्यांची कन्सेप्ट क्लिअर होईल। मग पाण्याची बाटली दाखवली, त्यानंतर त्यांना एक पेन्सिल दाखवली, बाबा हे काय आहे, पेन्सिल आहे। त्यानंतर मग मीटर पट्टी दाखवली, हे काय आहे, मीटर पट्टी आहे। त्याच्यानंतर जर आपण त्यांना स्केल दाखवायची आणि विचारायचे काय आहे रे बाबांनो, आता इथं स्केलवर प्रश्न विचारतात त्यांना, काऊन सांगतो? स्केल त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेली वस्तू आहे, अभ्यासाशी जर जुळलेलीच आहे, दैनंदिन जीवनाशी जुळलेली आहे। आणि स्केल त्यांच्या कंपास पेटीमध्ये सुद्धा असते। आपण जेव्हा स्केल दाखवलं ना, ते सुद्धा स्वतःकडच्या स्केलकडे पाहतात आणि मग विचारायचं आहे कशासाठी आहे भाई, काय आहे, स्केल आहे, मग हे कशासाठी आहे? नाही, मोजमाप करण्यासाठी। तर मुलांनो, आज आपण मापन व मापनावरील उदाहरणे हा पाठ अभ्यासणार आहोत। अशा पद्धतीने आपण बोलायचं। तर त्यांच्याकडून मापायला आलं म्हणजे मापनावरील उदाहरणे, म्हणजे तुम्ही स्केलने जसे वापरता, फक्त स्केलनेच वापरता येईल, स्केलनेच फक्त मोजता येईल का? नाही। मग आता सांगा मला, पाण्याची बाटली आहे, याच्यामध्ये किती पाणी आहे, मी स्केलने मोजू का? विद्यार्थी म्हणतील नाही। त्यांना विचारा, मग पाण्याची बाटली आहे, पाण्यात पाणी मोजायचं आहे, मी कायच्याने मोजू? विद्यार्थी सांगतील लिटर। मग त्यानंतर आपण त्यांना सांगायचं, बाबांनो आज आपण मापनावरील विविध उदाहरणे बघणार आहोत। म्हणजे एकाच मापनाच्या एककावरून सगळ्याच वस्तू मोजता येत नाही,
त्यामुळे आपण मापनावरील एकक कोणती कोणती आहेत त्याचा आपण चांगल्या पद्धतीने आज अभ्यास करणार आहोत अशी दमदार प्रस्तावना ठेवा. त्यानंतर पाठाशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत, पाठाशी संबंधित जे जे उदाहरणं आले ते फळ्यावर घ्या. त्यानंतर त्यांना समजावून सांगा. मग समजावून सांगत असताना बघा, जसा पेन्सिल आहे, मग हे किती सेंटीमीटर आहे आपण मोजायची का, तर त्याचा उत्तर नाही. पेन्सिल घ्यायची, स्केल घ्यायची, विद्यार्थ्यांना बोलवायचं, त्याच्या हातात द्यायचं. नाही जमत असं टेबलावर ठेवायचं, मोजायला जायचं नाही. मग इतकी सेंटीमीटर आहे, पेन्सिल इतकी सेंटीमीटर आहे. त्यानंतर मग मित्रांनो मला सांगा विद्यार्थ्यांनो की फक्त जे सेंटीमीटर मध्ये सगळ्या मोजल्या जाते का, मग त्यावर आपण बघू. मग वर्गाची खोली मोजायची, स्केलने मोजायची का, ती स्केल दाखवायची. मग या स्केलने मोजाबल होणार का, नाही. मग काय कसं करायचं, मग आपण काय करायचं, मीटर मध्ये मोजू शकतो. मग मीटर मध्ये मोजण्यासाठी आपण काय करायचं, आपल्याकडे मीटर टेप आहे, तो मीटर टेप द्यायचा. मीटर टेप जर नसेल तर आपण लांब दोरी घेऊन एक एक मीटरवरही आपण मार्किंग करू शकतो. अशा पद्धतीने निव्वळ दोरीच्या सहाय्याने मग त्यांना सांगायचं का नाही, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मीटर मध्ये काढू शकतोय. म्हणजे छोटा एकक जर पाहिला, लहानशी, मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना लहान मोठेपणा समजू नये का. छोटी जी आहे सेंटीमीटर मध्ये पेन्सिल मोजता येतो, पण वर्गाच्या खोलीचा आकार मोजायचा असेल तर आपण पेन्सिलने न मोजता आपण कायच्यामध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजत असतो. मग ते विद्यार्थ्यांना मीटर सुद्धा समजणार. आणि त्यानंतर मग त्यांना सांगायचं, शहरातले जर असतील तर त्यांना पुण्या मुंबईचं अंतर सांगायचं, पण ग्रामीण भागातील असतील पुण्या मुंबईचा उत्तर द्यायचा, प्रश्न विचारायचा नाही. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं, विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न असायला पाहिजे. तुम्ही ज्या भागामध्ये चालल्या डेमो घ्यायला, त्या भागामध्ये तुम्हाला 2 गावं तर माहीत राहणार, भले खेडा असेल काही असेल, पण तुम्ही गेले ना, जवळचे 2 गावं जर असतील, जसं उदाहरणार्थ तुमचं पकडून चालू आपण, तुम्ही चंद्रपूर जिल्ह्याची आणा. आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुमची जर मूळ जवळ शाळा जर असेल तर मूळच्या परिसरातला 1-2 गावं आपण लक्षात घ्यायची आहे. गावं लक्षात घेणे मोठी गोष्ट थोडीच आहे. आपण तर बसनेच चाललो ना किंवा 2 व्हीलरने चाललो तर आपल्याला गावात ते पडतातच ना, त्या गावांचे नाव नाही. तर मग इथून तुमच्या शाळेपासून मग हा गाव जो आहे, मग या गावाचे अंतर मोजायचे तर कायच्याने मोजू, विद्यार्थी सांगतील किलोमीटर. म्हणजेच बघा या ठिकाणी सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर हे एकक आहे आणि हे मापनाचा एकक आहे. पण त्यांचा जो लहान मोठेपणा आहे, मापन जो आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर होतोय हे त्याच्यापर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन जायचं. म्हणजे किती सेंटीमीटर झाल्यानंतर 1 मीटर होतो आणि किती मीटर झाल्यानंतर 1 किलोमीटर होतो, असं विद्यार्थ्यांना सेंटीमीटर कडून किलोमीटर पर्यंत घेऊन यायचं. आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने मग त्या ठिकाणी 1 किलोमीटर म्हणजे इतकं, किंवा मग त्याच्यानंतर मीटर जर घेतलं तर मीटर इतका, तर मग 400 मीटर म्हणजे किती अंतर, त्याच्यानंतर 5000 मीटर म्हणजे एकंदरीत त्यांना काय करायचं, त्यांना छोट्या उदाहरणाकडून मोठ्या उदाहरणाकडे घेऊन जायचं. मग त्यानंतर जर विद्यार्थ्यांना सांगितलं पहिल्यांदा पाण्याची बाटली, मग 1 किलोमीटर मध्ये मोजायची का, नाही. तर मग त्याला काय करायचं, आपण दूध मोजायचं आहे घरी, दुधाचं उदाहरण द्या मुलांना. तर मग ते मोजायचं आहे, मग किलोमीटरने मोजू का, सेंटीमीटरने मोजू का, नाही. मग कायच्याने मोजायचं बा, तुमच्या घरी दूधवाला येतो, कशाने दूध देतो, ग्लासाने देतो का, काहीतरी माप घेऊन येतोय, रिंगा वगैरे. तर मग ते मापनाविषयी त्यांना स्पष्ट संकल्पना द्यायची. मग नाही, मग जे आहे मग ते आपल्याला दूध जे आहे कायच्यामध्ये मोजावं लागते, आपल्याला लिटर मध्ये मोजावं लागते. मग लिटर मध्ये मोजल्यानंतर मग त्याच्या मिलीलीटर कडे यायचं. म्हणजे किती मिलीलीटर, मग पाण्याच्या बाटल्या तुम्हाला 2 त्याच्यासाठी सांगितल्या 500 ml च्या. हे बघा, हे 500 ml आणि हे 500 ml, हे 2 जर मिळवला तर किती होतोय, 1000 ml होतो. 1000 ml म्हणजे 1 लिटर असा विद्यार्थ्यांना घेऊन जायचं. मग त्यांना पुन्हा प्रश्न विचारायचं का, म्हणजे अगर जर पाण्याच्या बाटल्या 6 आहेत, 500 मिलीलीटर वाल्या 6 बाटल्या जर जोडल्या तर किती लिटर होणार. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रश्न जर विचारलं तर विद्यार्थी सहज उत्तर देणार. आलं लक्षात. त्या पद्धतीने तुम्ही त्यांना घेऊन चला. त्यानंतर उदाहरण द्या, 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम होतोय, तर मग त्याच्यानंतर 5000 ग्रॅम म्हणजे किती किलो. अशा पद्धतीने त्यांना काय करा, प्रश्न विचारा. मग आता किलोग्राम कडे नेताना त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील कोणता असेल एखादी उदाहरण असेल तो उदाहरण द्या. की जसं एखाद्याचा वजन मोजायचं आहे, तुमचे वजन मोजता, कायच्यावर मोजता, मग त्याच्या वेळेस कट्ट्याचं चित्र दाखवा त्यांना. म्हणा
वजन काट्यावर मोजतो, इलेक्ट्रिक काट्यावर मोजतो, मग त्यानंतर मग कायच्यामध्ये मोजतो बा आपण, किलोग्राम मध्ये मोजतो. मग भाजीपाला घ्यायला जाते तुमची आई, मग किंवा तुम्ही गेले असाल सोबत तर मग त्याचे मग वांगे घ्यायची आहे, टमाटर घ्यायचे आहे, मग कायच्यामध्ये मोजून द्या. मग ते सांगतात तराजूमध्ये मोजून द्या. मग तराजूमध्ये कोणत्या कोणत्या ग्रॅमचे वजन असतात, मग त्यांना स्पष्ट त्याच्यातून छोट्या छोट्या त्याच्या दैनंदिन जीवनातील जे उदाहरण आहेत ते घ्या. मग तो म्हणेल का नाही एवढं ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम अशा पद्धतीने सांगतील. मग तुम्हाला पावभर भाजी घ्यायची आहे, पाव म्हणजे किती, अशा पद्धतीने त्यांच्या काय करा, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जुळून त्यांना या पद्धतीने काय करा, त्यांना या पद्धतीने शिकवा. आणि ते उदाहरण देताना विद्यार्थ्यांकडून उत्तर घ्या, विद्यार्थ्यांना जास्त बोलू द्या. आणि त्यानंतर मग काय करायचं, जे जे तुम्ही उदाहरण द्याल ते उदाहरण आपण इथं सोडवायचे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांकडून उत्तर घ्यायचे आणि या ठिकाणी आपण सोडवत जायचे. मग त्यानंतर काय करायचे की हे जे आहे मग आपण काय शिकलो हे सुद्धा विचारायचं. मला प्रश्न घ्यायचे. मग सांगा बा लांबी वजन द्रव्याचे आपण मापन त्याच्यामध्ये करतो एकक मध्ये. मग सांगा द्रव्य आहे म्हणजे मग दुधाच्या जागी मग काहीतरी वेगळंच घ्यायचं, जसं तेल घ्यायचं घरचं. मग तेल त्याच्यामध्ये मोजतो रे बाबा आपण, मग ते सांगतील त्याचा एकक काय आहे, ते सांगतील लिटर आहे ना. मग त्यानंतर आपण भाजीपाला घेतलो होतो, आता साखर घ्यायची. मग साखर कायच्यामध्ये मोजून देते, तराजू मध्ये देतो म्हणजे किलोमीटर मध्ये देतो का, नाही तर किलोग्राम मध्ये देतो, ते समजून सांगा. मग त्याच्यानंतर त्यांना अंतर जे सांगितल्या तर तो अंतर आता तुमच्या मामाचं गाव तुमच्या गावापासून किती किलोमीटर आहे अशा पद्धतीने त्यांना म्हणजे किती दूर आहे जर विचारायचं राहिलं तर आपण कोणता एकक वापरतो त्यावेळेस, मग ते सांगतील की किलोमीटर वापरतो. अशा पद्धतीने त्यांना काय करा, दैनंदिन जीवनाकडून जे आपला पाठ आहे एकक, मापनावरील एकक आहे, तर मापनावरील उदाहरणे हा पाठ आपण चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो. त्यानंतर बघा पुन्हा विचार, तुम्ही फळाच्या दुकानात गेल्या का, हो, तर मग त्या ठिकाणी किलोनेच मिळते का सगळ्या वस्तू, नाही, काही वस्तू किलोने मिळत नाही, मग ते कायच्यामध्ये मिळतात, अशा पद्धतीने त्यांना प्रश्न करा. मग ते काय म्हणतील, हो सर आम्हाला डझन मध्ये मिळतोय केळी. आणि अगर जर त्यांच्याकडून उत्तर जर डझन नाही आला तर आपण मग असं प्रश्न विचारायचा त्यांना. बघा मुलांनो, मग तुम्ही जे अंगूर घेता ते अंगूर तराजू मध्ये मोजून देतात का रे, विद्यार्थी म्हणतात होय. मग मला सांगा संत्री, ते म्हणतात हा काही ठिकाणी देतात काही ठिकाणी नाही देत. मग मला सांगा केळी किलोने मोजून देते का, तर नाही. मग कशाने मोजून देते बाबा, केळी वजनाने नाही मोजत, तर मग कशाने मोजून देतात, तर ते म्हणे नाही सर 12 देतात की 6 देतात किंवा डझनही त्यांच्याकडून उत्तर निघेल. मग त्यावेळेस त्यांना सांगायचं का बघा मग डझन सुद्धा काय आहे, हा एक मापनाचा एकक आहे, तर 1 डझन म्हणजे 12 वस्तू होतात. अशा पद्धतीने विद्यार्थ्याला समजावून सांगा. म्हणजे हा पाठ्यक्रमामध्ये डझन नाही आहे म्हणजे आपण शिकवायचं नाही असं थोडी आहे. पाठ्यक्रमात किंवा पुस्तकामध्ये डझन, दस्ता हे जर शब्द नसतील म्हणजे आपण शिकवायचं नाही असं आहे का, हे कॉन्सेप्ट त्यांच्याकडून क्लिअर करून घ्यायचा आहे. मग विद्यार्थी चांगल्या पद्धतीने, कारण तुम्ही त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जुळून प्रश्न विचारले, काम विचारले. केळी खायला आवडते लहान मुलांना, केळी 1 डझन म्हणजे 12 बसतात बाहेर. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असते, याच्यापेक्षा लहान वर्गाला सुद्धा हा प्रश्न विचारला तर त्या पद्धतीने विद्यार्थी आपल्याकडे काय करतील, आकर्षित होतील. तर अशा पद्धतीने मग त्याच्यानंतर आपल्याला ग्रुप ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे. तर मग ग्रुप ऍक्टिव्हिटी घ्यायची असेल त्यावेळेस आपण काय करायचं, बघा या ठिकाणी असे कार्ड बनवून घ्यायचे आहे. एक काय करायचे, जे आहे एकक जे आहे ते एकक कार्ड बनवून घ्यायचे आणि याच्यामध्ये लिहायचं लिटर, किलोमीटर, ग्रॅम. मग त्याच्यावर 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर. उदाहरणार्थ वर्गामध्ये 30 विद्यार्थी असतील तर लिटरचे तुम्ही 20 बनवा कार्ड, त्याच्यानंतर किलोमीटरचे 20 बनवा, त्याच्यानंतर किलोग्रामचे 20 बनवा. असे 60 कार्ड होते आणि 60 कार्ड, प्रत्येक कार्डावरचा लिटर वेगळा असायला पाहिजे. त्याचप्रमाणे किलोमीटरवरही वेगळा किलोमीटर असायला पाहिजे, किलोग्रामवरही वेगळा किलोग्राम असायला पाहिजे. आणि याच्याकडे जे कार्ड आहे तिकडे बघा 1000 ml, 1000 लिटर, मीटर, 1000 ग्रॅम अशा पद्धतीने जे लिहिलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही कार्ड बनवल्या त्यांचा मॅचिंग पेअर त्या ठिकाणी असायला पाहिजे. अशा पद्धतीने बनवा. विद्यार्थी आनंदाने उड्या मारत मारत ते कार्ड शोधतील आहे ना. ते 10 मिनिट त्याच्यामध्ये एंगेज होऊन जातील. चांगल्या पद्धतीने ते कार्ड जे आहे, तुम्ही 60 कार्ड बनवले ना, 60, 120 किंवा तेवढेही नाही बनवले, 30, 60 जरी बनवले तरी विद्यार्थी शोधण्या
आणि विद्यार्थ्याला शोधून उत्तर मिळवणे खूप आवडतो. तुम्ही अशी ऍक्टिव्हिटी घेऊन पहा आणि अशी ऍक्टिव्हिटी जर घेतल्या तर विद्यार्थी नक्कीच तुमच्याकडे आकर्षिला जाईल आणि विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कॉन्सेप्ट शिकून घेईल. त्यामुळे जे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना काय करायचं, अशा पद्धतीने कार्ड द्यायचे. मग ते काय करतील, आणि कार्ड बनवायला तुम्हाला काही पैसे थोडी खर्च करा म्हणतात. अहो खरडा भेटत आहे ना, त्या खरड्यावरती कोरा ताव लावा. कोरा ताव नसेल, तुमच्या घरी बुक जरी असेल रद्दीतला, ते जरी लावले आणि त्याच्यावर जरी लिहिले तरी काम होतं, आहे ना. असे कार्ड बनवा छोटे छोटे. आणि तुम्हाला गोंद लावायला वेळ नाही तर त्याला स्टॅपल सुद्धा करू शकता. 4-5 स्टॅपल मध्ये चांगला राहतो. अशा पद्धतीने कार्ड बनवा आणि ते कार्ड द्या विद्यार्थ्यांना. बघा हे जुळवा. मग कोणाची लवकर जोडी जुळली, मग त्याचा फलकावर नाव लिहित चला. विद्यार्थी आनंद घेतो, हा माझा सरनाम नाव फलकावर लिहिलं. अशा पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांचे जेव्हा नाव लिहिले ते शोधण्याचा प्रयत्न करतात आणि शोधून शिकण्यात खरं त्यांना सुद्धा आनंद मिळतोय आणि शोधून शिकण्यामध्ये जे कॉन्सेप्ट आहेत ते त्यांचे एकदम स्ट्रॉंग होत असतात. अशा पद्धतीने गणिताची तासिका घ्यायची. या ठिकाणी मी मापनावरील एकक घेतलं, याचा अर्थ प्रत्येकाने मापनावरील एककच घ्यावा असं नाही आहे, पण जो विषय घ्या तो दैनंदिन जीवनाशी त्याच्या जोडून घ्या, जेणेकरून जो विद्यार्थी आहे तो लवकर शिकेल आणि आपल्याला अशा पद्धतीने काय करता येईल, एक जे आपले परीक्षक आहेत तर त्यांच्यावर छाप सोडता येईल. आणि अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना शिकवा आणि हे शिकवत असताना तुम्हाला सुद्धा आनंद मिळेल, कारण की तुम्ही जर ऍक्टिव्हपणे राहाल तिथं, जसे शैक्षणिक साहित्य वापरले, ते कार्ड वापरले तर चांगल्या पद्धतीने निव्वळ फलकलेखन आणि तोंडी काम याच्यातून विद्यार्थी तेवढा आत्मसात करत नाही. पण अशा पद्धतीने जर तुम्ही जर ऍक्टिव्हिटी जर घेतली तर नक्कीच विद्यार्थी याच्यामधून शिकतील आणि व्हॅल्यूअर जे आहेत ते तुम्हाला चांगला स्कोअर देणार, चांगला मार्क देणार. त्यामुळे नक्कीच गणित अशा पद्धतीने शिकवा. मी हा घटक घेतला, तुम्ही कोणताही घटक घ्या, पण विद्यार्थ्याचा दैनंदिन जीवनाशी जुळणारा घटक ज्याच्यापासूनच सुरुवात करा. कोणताही घटक हा दैनंदिन जीवनाशी जुळलेला असतोच, डायरेक्ट इनडायरेक्टली, पण विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनापासून जर सुरुवात करून जर वर आणलं तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तो पाठ आत्मसात करतो. आणि कॉन्सेप्टच तेच आहे की आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध जोडूनच ते पाठ बनवलेले आहेत आणि याच्यातून मग ते व्यवहारात उपयोग केले पाहिजे. मग कधी भाजी घ्यायला गेले ते बाजारामध्ये, मग त्याच्यानंतर 1 किलो त्यांना वांगे पाहिजे आहे, मग 1 किलोच्या जागी 800 ग्राम टाकले तर तो म्हणेल ना त्यावेळेस विद्यार्थी, ओ काका तुम्ही तर 800 ग्राम देतात, 200 ग्राम कमी देतात. अशा पद्धतीने त्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील आणि ते व्यवहारात उपयोगी आणतील. त्याकरिता तुम्ही गणित अशा पद्धतीने शिकवा. मी असं म्हणत नाही की पाठ हा घ्या, पण तुम्हाला गणिताचा डेमो अशा पद्धतीने द्यावा लागेल जेणेकरून परीक्षक सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या निवडीची जी चान्सेस आहेत ते जास्त असतील आणि तुम्हाला निवडल्या जाईल. तर मी अशी अपेक्षा करतोय आणि मी तर थांबतोय. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट महाराष्ट्रातील तमाम अभियोगापर्यंत पोहोचू द्या. ठीक आहे, धन्यवाद.